पालक पनीर तर सगळेच बनवतात, पण बहुतेक जण एक मोठी चूक करतात. त्यामुळे पालकातलं आयर्न शरीराला मिळण्याऐवजी वाया जातं. आज मी तुम्हाला अशी एक छोटी टिप सांगणार आहे, ज्यामुळे पालकातलं सगळं आयर्न शरीराला व्यवस्थित मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम पालक स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या आणि नंतर आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे. म्हणजे उकळलेल्या पाण्यात आपल्याला हा पालक सोडून द्यायचा आहे आणि साधारण अगदी 2 ते 2.5 मिनिटं इतकाच वेळ तो पालक आपल्याला गरम पाण्यात ठेवायचा आहे आणि नंतर लगेचच आपल्याला हा पालक छान चाळणीत काढून घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याला पाण्यात पालक घालायचा नाहीये किंवा तो उकडूनही घ्यायचा नाही आहे. आता आपण हा पालक 2 मिनिटं झाले आहे, काढून घेऊया. अगदीच 2 मिनिटं घालायचा आणि लगेचच हा पालक काढून आपल्याला चाळणीमध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. आता हा पालक पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. अगदीच अशा छोट्या-छोट्या टिप्स वापरल्या, की साध्यातली साधी भाजी सुद्धा अगदी चवदार आणि पोषण तत्वांनी भरलेली होते. कारण आपण बऱ्याच वेळेला भाज्यांमध्ये छोट्या-छोट्या चुका करतो, जेणेकरून त्या भाजीतलं पोषण मूल्य आपल्या शरीरापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ही चूक जी आपण करतो ना, ती न करता पाकशास्त्रात पारंगत होण्याचा प्रयत्न नक्की करूया. आता हा पालक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तो मिक्सरच्या भांड्यात घालून छान दळून घेणार आहे. अगदीच याला पाण्याची गरज नाही, पण वाटल्यास तुम्ही थोडं पाणी घालून याची छान पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊ शकता. आता मी एका कढईमध्ये साधारण 2.5 चमचे इतकं तेल घातलं आहे आणि यात मी 2 देठासह लाल मिरच्या घातल्या आहे आणि 1 चमचा इतके शहाजिरे. आता इथे भरपूर सारा लसूण छान बारीक चिरून घेतला आहे. हा साधारण 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या असतील, ज्या मी छान बारीक कापून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण कमी जास्त करू शकता, पण पालकामध्ये जितका जास्त लसूण असेल, तितकी भाजी छान चवदार लागते. मी इथे सुक्या लाल मिरच्या देठासह घातल्या आहे, कारण देठासह घातल्यामुळे मिरचीचा फ्लेवर तेलात छान उतरतो, पण खूप तिखटपणा येत नाही. त्यामुळे भाजीला सुंदर रंग आणि हलका तिखट असा स्वाद मिळतो. आता हा लसूण आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो यात घालून घ्यायचा आहे. आणि हेच ते सिक्रेट, हीच ती टीप आहे. पालकामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते शरीराला नीट शोषलं जावं म्हणून आपण त्यात टोमॅटो घालतो. त्यामुळे चवही वाढते आणि पौष्टिकताही. कारण टोमॅटो पालकातलं जे आयर्न आहे ते शरीरापर्यंत व्यवस्थित पोहोचवतं. त्यामुळे पालक बनवताना कुठलीही आंबट गोष्ट घालावी, जेणेकरून पालकातलं आयर्न शरीराला पूर्णपणे व्यवस्थित मिळतं. टोमॅटो घातल्यानंतर आपण लगेचच त्यात मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. ही आहे दुसरी टीप. इथे आता मी 1 चमचा इतके धने पावडर, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे. आता आपण हे छान अर्धा मिनिटं इतकं परतवून घेऊया आणि आपण तयार करून घेतलेली जी पालकाची प्युरी आहे, ती आपण यात सोडून देऊया. आणि जे मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून आपण ती उरलेली जी पालकाची पेस्ट मिक्सरला लागली आहे, तीही आपण यात घालून घेऊया. इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी यात अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे. आता पालक उकळला, की आपल्याला यामध्ये कापून घेतलेले पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि साधारण पुन्हा हे मिश्रण अर्धा मिनिटं इतकं उकळू द्यायचं आहे आणि लगेचच आपण भाजीचा गॅस बंद करूया. आणि भाजी सर्व्ह करताना यात मस्त फ्रेश क्रीमचा वापर करायचा. ही भाजी अगदी चवदार आणि मस्त होते. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच सोप्या चवदार रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ तुम्ही Instagram किंवा Facebookवरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.